येशूची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत. यशायाचा 49वा अध्याय, त्यामधील 15वे वचन. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर करून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. इथं दुसऱ्यामध्ये आपण वाचलो, दुसऱ्या जर बायबलमध्ये, तर इथं जे कोट आहे तिथं आपण विचार हा शब्द आपल्याला वाचण्यात येतो. तसेच आपण अजून एक वचन वाचणार आहोत. यशायाचा 66वा अध्याय, त्यामधील 13वे वचन. जशी एखाद्याची आई त्याचे सात्वन करीते, तसे मी तुमचे सात्वन करीन. आमेन. तर येथे प्रियांनो, आपल्याला इथे दिसून येते की परमेश्वर आपले सात्वन करते. जसे आई करते तसे आपले तो सात्वन करते. तसेच आपण मागचे वचन वाचले, एखाद्या तान्ह्या बाळाला आपली आई विसरू शकते, पोटच्या मुलाला, पण परमेश्वर आपल्याला निर्माण करता तो कधीच विसरणार नाही. तर प्रियांनो, ज्याला कोणाला आई नसेल किंवा आपली आई हरवली, म्हणजे आईबद्दल जर विचार करता, तर परमेश्वराचा विचार करा, कारण तो कधीही तुम्हाला सोडणार नाही. तो चांगला आहे. सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा. आमेन.